महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर शहरातील कैलास कॉलनी येथील ऑक्सी पार्क जो नागरिकांच्या मानसिक शांती आणि विश्रांतीसाठी एक महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखलं जातो, तेथे काही मुलांकडून नशेचा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे। स्थानिक रहिवासी यांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुले प्लास्टिकच्या बाटलीतून हुक्का तयार करून नशा करत असल्याचे दिसले। हा पार्क महिला, लहान मुले आणि वृद्धांसाठी एक शांत निवारा आहे। मात्र अशा प्रकारच्या गैरकृत्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार बघून पार्कमध्ये येणाऱ्या महिला आणि इतर नागरिकांनी असुरक्षित वाटू लागले आहे। नशेत असलेल्या मुलांची उपस्थिती इतरांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करत आहे। नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या असून पार्कमधील सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। पार्क हे एक सार्वजनिक ठिकाण असून येथे अशा प्रकारे नशा करणे आणि इतरांना त्रास देणे हे अत्यंत निषेधार्ह आहे, असे स्थानिक महिला म्हणाल्या। पोलिसांनी त्वरित दखल घेऊन या मुलांविरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। सदर घटनेनंतर पार्कमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आणि सुरक्षेच्या दृष्टीने अधिक गस्त वाढवण्याची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे। प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून हुक्का आणि अशा प्रकारच्या नशेच्या वस्तूंवर त्वरित बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।